हॅलो अँड वेलकम बॅक टू माय घिसीपिटी लाईफ. आता घिसीपिटी यासाठी कारण रोज सकाळी उठणे, मुलीचं टिफिन बनवणे आणि मुलीला स्कूलमध्ये पाठवणे एवढंच राहिलंय. म्हणजे जिंदगीमध्ये तर काही असं एंटरटेनमेंट राहिलेलंच नाही आहे. कारण एंटरटेनमेंट म्हणून नुसतेच घरचे कामच राहिलेले आहे, बाकी काहीच नाही. आणि इकडे मी आता आमच्या मोगू दादाला शोधत होती. मोगू म्हणजे आमचा ससा. आता तो जास्तीत जास्त एकतर इथे नाही तर मग इथे बसतो, म्हणजे टी व्हीच्या समोर. त्याला टी व्ही दिसली पाहिजे असं राहते त्याचं. आणि खूप खूप झालं तर हे त्याचा एक कोपरा आहे जो तिथे लपून बसतो तो. पण आज इथेही नव्हता. मी म्हटलं हा गेला कुठे. हे तर त्याचं घरच आहे डायनिंगच्या खालचं. हे त्याचं जेवणाचं ताट. आणि जरा वाकून बघितलं तर आमचा मोगू दादा इथे फ्रीजच्या मागे होता. म्हणजे याला एवढे आवाज दिले पण हा काही आला नाही. मोगू, तू इथे आहे? तेव्हापासून इकडे तिकडे पाहून राहिली ना? का काय ऐकत आहे? आणि हा इकडे झोपा काढत होता. आणि आज दूध आणण्याचं काम माझं होतं, कारण आज घरी मम्मी नाही आणि पप्पाही नाही. आणि आम्ही दोघीच मायलेकी असल्यामुळे दूध आणि बाकीचे सर्व कामं आम्हालाच पाहावं लागलं. बाकीचे सगळे कामं केलेत आणि जेवण झाल्यानंतर मला जे झोप लागली आहे ना, ते त्यानंतर मी सरळ 1.5 तासानंतर उठली, तेही नळाच्या वेळेत. आणि आता उन्हाळाही एवढ्या लवकर पडायला लागलाय की त्यामुळे आपोआपच झोप येते आणि आपोआपच डोळे लागतात. आणि आज तर एवढं बेकार काम झालं, म्हणजे आमच्या या सोफ्यावर सरळ ते वरून एकदम पाल पडली. पाल म्हणजे चिपकली किंवा जे काही आहे, तुम्ही जे काही म्हणत असेल तिला. आणि त्यामुळे मला या सोफ्याचे पूर्ण कवर पुन्हा धुवावे लागलेत. आणि आता इथे बसण्याची तर आम्हाला भीतीच झाली आता. आणि आपलं जरा ज्वेलरीचं काम घेऊन बसले तर मला माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच वाटला. म्हणजे आता माझे डोळे आपोआप गळायला लागले असं वाटते. म्हणजे एक डोळा आणि दुसरा डोळा, आधी एकच डोळा गळायचा आणि आता दुसराही डोळा गळायला लागला. माहिती नाही आता हळूहळू मी भोकणी होणार आहे की काय. आणि यावरून वाटायला लागलंय की माझं वयच झालं. आणि रात्रीला मला हा छोटासा पॅकेट माझ्या एका क्लायंटला हँडओव्हर करून द्यायचं होतं. आणि आज आहे मास्टर शेफचा ग्रँड फिनाले. आणि त्यामध्ये माझी फेवरेट टीम म्हणजे आपल्या नागपूरचे 2 ब्रदर्स हे मास्टर शेफ फायनल मध्ये जिंकलेले आहेत. अँड इट वॉज सो प्राऊड मोमेंट की आपल्या नागपूरमधून कोणीतरी फायनल मध्ये गेला आणि तिथून जिंकून सुद्धा आलाय. आणि नागपूरकरांसाठी इव्हन आपल्या उमरेडकरांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आता तेच पाहता पाहता आपल्या ज्वेलरीचे कामं घेऊन बसले मी पुन्हा. आता इकडे तार काढला आणि ते तारही संपलं. म्हणजे पुन्हा उठबसा करण्याचेच कामं न माझ्या मागे असतात. पण म्हटलं जेवढं आहे तेवढंच आपण करून घ्यायचं आहे. आता इथे मला काही बांगड्या रेडी करायच्या होत्या, तर बघूया ते कसे टर्न आउट होत आहेत.